आज आहे ना, माझ्या लहान मुलीचा बड्डे होता, तर मग सकाळी-सकाळी जरा आवरलं दोघींचं आणि गेली मंदिरामध्ये, हनुमान मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. दर्शन घेतलं आणि हनुमानांचे आशीर्वाद घेतले आणि तिथून आम्ही आवरल्यानंतर मग पोहोचलो हॉलमध्ये. हॉलमध्ये आमची झाली अशी एंट्री आणि हे असा बड्डे करायचं स्वप्न होतं माझं. कारण माझ्या पहिल्या मुलीचा बड्डे पण हॉलमध्ये केला, बारसं केलं आणि छोट्या मुलीचं पण बारसं हॉलमध्ये केलं होतं. तर मग माझं असं मत होतं की बाबा पहिला बड्डे असा मिनी करूयात आपण आणि हॉलमध्येच करूयात. मला छान वाटेल आणि बेस्ट आपल्याकडे मेमरी राहील. कोणी काही बोललं खर्च वगैरे तर आपण आईवडील आहोत आणि मग आमच्या आहोंना होकार दिला आणि आम्ही प्लॅन केला. अक्षरशः रात्री प्लॅन केला आणि दुसऱ्या दिवशी बड्डे झाला. तर मी खूप खुश होते. असे स्मोक हंडीचे नाही का, माझं हेच स्वप्न होतं की एका तरी बाळाचं मी असं एंट्री आणि डेकोरेशन अशा कार्यक्रम करल आणि सगळ्यांना इन्व्हाइट करल. हां बाबा, काही व्यक्ती जवळचे आले नाही आहे, तर त्यांना काही कारणामुळे जमलं नाही आहे. तर प्रत्येक वेळी येतातच किंवा नंतर काही असेल तेव्हाही येतीलच. नंतर मग आम्ही सगळ्या फॅमिलींचे फोटो काढले, व्हिडिओज काढले. हॉल खूप सुंदर होता. मला खूप आवडलं डेकोरेशन वगैरे खूप सारं आणि फोटोज लावले होते आमचे छान छान असे आणि केक पण हॉलवाल्यांचाच होता बरं का छान. खूप छान टेस्ट होती आणि माझ्या बाळाला सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि परीनं एवढं एन्जॉय केलं ना यार, खूप एन्जॉय केलं परीनं. परीला खूप हे सगळं नवनवीन दिसतच होतं. कारण हे स्मोकवालं आम्ही डेकोरेशन कधी केलंच नव्हतं. डेकोरेशन केलं पण स्मोक हंडी त्यामध्ये ॲड केलीच नव्हती, कारण त्याची जास्त कल्पनाच नव्हती. ह्यावेळी मी हट्ट करून मुद्दामून तेच करायला सांगितलं आणि ते झालं पण माझं. असं झालं तर छान वाटतं. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि घरी निघताना एवढा जोराचा पाऊस आला म्हणता आम्ही कसे गाडीत बसलो फोटो वगैरे झाल्यानंतर आणि मग काय घरी यायला निघलो आणि घरी आलो. तर आम्ही येताना उबेर बुक केली होती. तर उबेरमध्येच आमच्या डिग्गीमध्ये बाळाचे गिफ्ट राहिले, तर त्याची एक खंत वाटायला लागली होती आणि घरी निघाल्यावरती तर फ्रेश असं आणि अर्ध्या पुण्यामध्ये पाऊस होता खूप जोरदार काल आणि अर्ध्या पुण्यामध्ये पाऊस नव्हता. तर बाळ गाडीमध्ये खूप सारं ॲक्टिव्ह होतं आणि त्यामध्ये आमचं गिफ्ट गाडीत राहिलं म्हणून आम्ही थोडे नाराज झालो.